नमः शिवाय. हर हर महादेव. भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य प्रेमाची, कठोर तपस्येची आणि पवित्र विवाहाची अद्भुत कथा. ही कथा केवळ दोन दैवी व्यक्तींच्या विवाहाची नाही, तर श्रद्धा, भक्ती, संयम आणि समर्पणाचा अमूल्य संदेश देणारी आहे. चला तर मग महादेवांचे स्मरण करून या पवित्र कथेची सुरुवात करूया. प्राचीन काळी प्रजापती दक्षांची कन्या सती हिचा विवाह भगवान शिवांशी झाला होता. पण दक्षाला भगवान शिव मान्य नव्हते. एकदा त्यांनी भव्य यज्ञ आयोजित केला, पण शिवांना निमंत्रण दिले नाही. सती वडिलांच्या घरी गेली. तेथे भगवान शिवांचा अपमान होत असल्याचे पाहून तेथे हृदय व्यथित झाले. पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने योगाग्नीत स्वतःचा देहत्याग केला. सतीच्या देहत्यागाची बातमी ऐकताच भगवान शिव दुःखाने व्याकुळ झाले. त्यांच्या क्रोधातून वीरभद्र प्रकट झाले आणि दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त झाला. त्यानंतर भगवान शिव संसारापासून दूर जाऊन गहन समाधीत लीन झाले. संपूर्ण सृष्टीत शांतता पसरली, पण देवतांना भविष्यातील संकटाची चिंता वाटू लागली. काळ पुढे सरकला. सतीने हिमालय राज आणि राणी मेना यांच्या घरी कन्या म्हणून पुनर्जन्म घेतला. तिचे नाव ठेवले गेले पार्वती. लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिवांविषयी अपार श्रद्धा होती. ती रोज त्यांच्या ध्यानात मग्न होत असे. तिच्या भक्तीने सर्व ऋषीमुनी आश्चर्यचकित झाले. एके दिवशी नारद मुनी हिमालय राजांच्या राजवाड्यात आले. त्यांनी पार्वतीच्या हस्तरेषा पाहिल्या आणि सांगितले की ही कन्या भविष्यात साक्षात भगवान शिवांची अर्धांगिनी बनेल. हे ऐकून हिमालयराज आनंदित झाले. पार्वतीच्या मनातही भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्याचा दृढ संकल्प निर्माण झाला. नारद मुनींची भविष्यवाणी ऐकल्यानंतर माता पार्वतींच्या मनात एकच विचार दृढ झाला: भगवान शिवांनाच पती म्हणून प्राप्त करायचे. राजवाड्यातील सर्व सुखसुविधा असूनही त्यांचे मन संसारात रमले नाही. त्या दररोज भगवान शिवांचे ध्यान करू लागल्या. त्यांच्या ओठांवर सतत ओम नमः शिवाय हा मंत्र घुमत असे. दिवसेंदिवस त्यांची भक्ती अधिक गाढ होत गेली आणि त्यांनी कठोर तपस्या करण्याचा निर्णय घेतला. एक शुभ दिवस निवडून माता पार्वती हिमालयातील घनदाट वनात गेल्या. त्यांनी साधे वस्त्र धारण केले आणि एका शांत ठिकाणी आसनस्थ होऊन भगवान शिवांच्या ध्यानात लीन झाल्या. सुरुवातीला त्या फळांवर जगू लागल्या. त्यांचे मन, वाणी आणि कर्म पूर्णपणे महादेवांच्या चरणी अर्पण झाले. त्यांची तपस्या दिवसेंदिवस अधिक कठोर होत गेली. काळ पुढे सरकत गेला. माता पार्वतींनी फळांचा त्याग करून केवळ पानांचे खाणे सुरू केले. काही काळानंतर त्यांनी पानांचाही त्याग केला आणि फक्त वायूवर जीवन व्यतीत करू लागल्या. उन्हाळ्याच्या प्रखर उन्हात, मुसळधार पावसात आणि कडाक्याच्या थंडीतही त्यांची तपस्या अखंड सुरू राहिली. त्यांच्या अद्भुत भक्तीमुळे देव, ऋषी आणि संपूर्ण सृष्टी आश्चर्यचकित झाली. दरम्यान तारकासूर नावाचा बलवान असुर देवतांवर अत्याचार करू लागला. त्याच्या पराभवासाठी भगवान शिवांना पुत्र होणे आवश्यक असल्याचे ब्रह्मदेवांनी सांगितले. पण भगवान शिव समाधीत होते. देवतांनी विचारविनिमय करून ठरवले की महादेवांची समाधी भंग झाली पाहिजे आणि त्यांचा विवाह माता पार्वतींशी झाला पाहिजे. सर्व देव भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांसह उपाय शोधू लागले. देवतांनी प्रेमाचे देव कामदेवांना भगवान शिवांची समाधी भंग करण्याची विनंती केली. सुरुवातीला कामदेव घाबरले, कारण महादेवांच्या क्रोधाची त्यांना पूर्ण जाणीव होती. तरीही देवतांच्या आग्रहास्तव त्यांनी हे कठीण कार्य स्वीकारले. वसंत ऋतूचे आगमन झाले. संपूर्ण वातावरण फुलांच्या सुगंधाने आणि मधुर वाऱ्याने भरून गेले. कामदेवांनी धनुष्यावर पुष्पबाण चढवला आणि भगवान शिवांच्या दिशेने सोडला. कामदेवांनी भगवान शिवांच्या दिशेने पुष्पबाण सोडताच क्षणभर भगवान शिवांचे ध्यान विचलित झाले. त्यांनी डोळे उघडले आणि समोर उभे असलेले कामदेव पाहिले. आपल्या तपस्येत व्यत्यय आणणारा हा प्रयत्न पाहून भगवान शिवांचा क्रोध अनावर झाला. त्यांच्या कपाळावरील तिसरे नेत्र उघडले. त्या दिव्य अग्निज्वाळांनी कामदेव क्षणार्धात भस्म झाले.
संपूर्ण सृष्टी हादरली. देवतांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले. कामदेवांची पत्नी रती दुःखाने रडू लागली. तिची करुण हाक ऐकून भगवान शिव म्हणाले, योग्य वेळी कामदेव पुन्हा अवतरतील. अशा प्रकारे भगवान शिवांनी रतीला धीर दिला. कामदेव दहनानंतरही माता पार्वतींची भक्ती किंचितही कमी झाली नाही. उलट त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी मन, वचन आणि कर्माने फक्त भगवान शिवांचेच स्मरण केले. दिवस, महिने आणि वर्षे उलटली, पण त्यांची तपश्चर्या अखंड सुरू राहिली. त्यांच्या तेजाने संपूर्ण वन उजळून निघाले. ऋषी, मुनी आणि देवतांना खात्री पटली की अशी निस्सीम भक्ती व्यर्थ जाणार नाही. माता पार्वतींची निष्ठा पाहून भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पार्वतींच्या समोर जाऊन म्हणाले, हे कन्ये, तू कोणासाठी एवढी कठोर तपस्या करतेस? पार्वतींनी नम्रपणे उत्तर दिले, मी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप करत आहे. ब्राह्मण म्हणाला, शिव स्मशानात राहतात, अंगावर भस्म लावतात, गळ्यात सर्प धारण करतात, असा वर तू का निवडतेस? महादेवांची निंदा ऐकूनही पार्वती शांत राहिल्या, पण त्यांनी ठामपणे सांगितले की भगवान शिव हेच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्याविषयी अपमानास्पद शब्द मी कधीही ऐकणार नाही. पार्वतींचे अढळ प्रेम आणि निष्ठा पाहून वृद्ध ब्राह्मण मंद स्मित करू लागले. पुढच्याच क्षणी ते तेजस्वी दिव्य रूपात प्रकट झाले. साक्षात भगवान शिव त्यांच्यासमोर उभे होते. त्यांच्या जटांमधून गंगा वाहत होती, कपाळावर अर्धचंद्र शोभत होता आणि संपूर्ण परिसर दिव्य तेजाने उजळून निघाला. महादेव प्रेमाने म्हणाले, हे पार्वती, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारतो. हे ऐकताच पार्वतींचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. भगवान शिवांनी विवाहासाठी संमती दिल्याची बातमी हिमालय राजांच्या राजवाड्यात पोहोचताच आनंदाची लाट उसळली. राजवाडा फुलांनी, तोरणांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आला. देव, ऋषी, गंधर्व, यक्ष आणि अप्सरा विवाहासाठी आमंत्रित झाले. सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले. वेदमंत्रांचे स्वर घुमू लागले. संपूर्ण सृष्टी त्या दिव्य विवाहाची आतुरतेने वाट पाहू लागली. आता क्षण जवळ आला होता, भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र मिलनाचा. शुभ मुहूर्त जवळ येताच भगवान शिवांची दिव्य वरात कैलास पर्वतावरून हिमालय राजांच्या महालाकडे निघाली. ही वरात इतर कोणत्याही राजाच्या वरातीसारखी नव्हती. नंदी बैलावर आरूढ झालेले महादेव गळ्यात नाग, अंगावर भस्म आणि हातात त्रिशूळ धारण करून पुढे चालले होते. त्यांच्यासोबत भूत, प्रेत, पिशाच्च, यक्ष, गंधर्व, शिवगण आणि असंख्य ऋषीमुनी आनंदाने नृत्य करत होते. डमरूचा नाद आणि हर हर महादेवचा जयघोष संपूर्ण दिशांना दुमदुमत होता. ही अद्भुत वरात पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. भगवान शिवांची विलक्षण वरात जेव्हा हिमालय राजांच्या महालाजवळ पोहोचली, तेव्हा माता मेना स्वागतासाठी बाहेर आल्या. पण समोरचे दृश्य पाहून त्या क्षणभर घाबरलून गेल्या. भूत प्रेतांनी भरलेली वरात, अंगावर भस्म लावलेले आणि गळ्यात सर्प धारण केलेले महादेव पाहून त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली. त्या म्हणाल्या, माझ्या कोमल आणि सुंदर कन्येसाठी हा कसा वर? त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. माता मेनांच्या मनातील भीती ओळखून देवतांनी भगवान शिवांना विनंती केली. महादेव मंद स्मित करत क्षणार्धात आपल्या दिव्य आणि मनोहर स्वरूपात प्रगट झाले. त्यांच्या अंगावर रत्नजडित वस्त्रे, तेजस्वी मुकुट आणि दिव्य अलंकार शोभू लागले. त्यांच्या मुखावरील तेज हजारो सूर्यांप्रमाणे झळकत होते, तरीही ते चंद्रासारखे शीतल वाटत होते. हे अद्भुत रूप पाहून माता मीनांचा सर्व भय नाहीसे झाले. त्यांनी आनंदाने भगवान शिवांचे स्वागत केले आणि मनोमन त्यांना जावई म्हणून स्वीकारले. शुभ मुहूर्तावर वेद मंत्रांच्या पवित्र घोषात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह सुरू झाला. ब्रह्मदेवांनी विधी संपन्न केले. हिमालय राजांनी मोठ्या भक्तिभावाने कन्यादान केले. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी अग्नीला साक्षी मानून 7 पवित्र फेरे घेतले. एकमेकांच्या सुखदुःखात सदैव सोबत राहण्याची प्रतिज्ञा केली. संपूर्ण वातावरण भक्ती, आनंद आणि मंगलमय ऊर्जेने भरून गेले. हा विवाह केवळ 2 व्यक्तींचा नव्हता, तर शिव आणि शक्तीच्या शाश्वत मिलनाचा दिव्य उत्सव होता.
विवाह पूर्ण होताच आकाशातून देवतांनी सुगंधी पुष्पांचा वर्षाव केला. गंधर्वांनी मधुर गीते गायली, अप्सरांनी आनंदाने नृत्य केले आणि सर्व दिशांत हर हर महादेवचा जयघोष घुमू लागला. भगवान शिव, ब्रह्मदेव, इंद्र आणि सर्व देवतांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. संपूर्ण सृष्टी आनंदाने न्हाऊन निघाली. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या या दिव्य मिलनाने धर्म, प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचा आदर्श संपूर्ण जगासमोर निर्माण झाला. दिव्य विवाह संपन्न झाल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वताकडे प्रस्थान करू लागले. देव, ऋषी आणि गंधर्वांनी त्यांना आनंदाने निरोप दिला. नंदी पुढे मार्ग दाखवत होता, तर शिवगण हर हर महादेवचा जयघोष करत होते. कैलास पर्वतावर पोहोचताच संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. हिमाच्छादित शिखरे, मंद वाहणारा वारा आणि गंगेचा पवित्र प्रवाह नवदाम्पत्याचं स्वागत करत असल्यासारखे भासत होते. त्या दिवसापासून कैलास हे शिव आणि शक्तीचे पवित्र निवासस्थान बनले. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांनी प्रेम, समर्पण आणि धर्माचे आदर्श जीवन जगले. माता पार्वती सर्व जीवांवर मातेप्रमाणे प्रेम करत, तर भगवान शिव प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जात. दोघेही ऋषीमुनींना ज्ञान देत आणि भक्तांचे दुःख दूर करत त्यांच्या जीवनातून संसार आणि अध्यात्म यांचा सुंदर समतोल कसा साधावा याचा संदेश संपूर्ण जगाला मिळाला. एकदा अनेक ऋषी, देवता आणि सामान्य भक्त कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दर्शनासाठी आले. सर्वांनी भक्तिभावाने नमस्कार केला. महादेव म्हणाले, जो भक्त श्रद्धा, विश्वास आणि निस्वार्थ भावाने आमचे स्मरण करील, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतील. माता पार्वती म्हणाल्या, ज्या घरात प्रेम, आदर आणि सत्य असेल, त्या घरात आमचा सदैव वास राहील. हे दिव्य आशीर्वाद ऐकून सर्व भक्त आनंदित झाले. भगवान शिव आणि माता पार्वती यांची ही कथा आपल्याला अनेक मौल्यवान शिकवणी देते. खरी भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. संयम, श्रद्धा आणि निष्ठेच्या बळावर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते. माता पार्वतींच्या तपस्येतून आपल्याला धैर्य आणि चिकाटीचा आदर्श मिळतो, तर भगवान शिव आपल्याला क्षमा, करुणा आणि वैराग्याचे महत्त्व शिकवतात. शिव आणि शक्तीचे हे मिलन म्हणजे जीवनातील संतुलन, प्रेम आणि परस्पर आदराचे सर्वोच्च प्रतीक आहे. भक्तांनो, भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या या दिव्य कथेने तुमच्या मनात भक्ती आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण केला असेल अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये अवश्य लिहा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव. भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. हर हर महादेव.